नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण डीसी मशीनमधील एक अतिशय महत्त्वाचा आणि थोडासा तांत्रिक विषय शिकणार आहोत, डीसी जनरेटर कॅरेक्टरिस्टिक्स. या क्लासमध्ये आपण जनरेटरचे वेगवेगळे आलेख, ते कसे काढायचे आणि त्या आलेखांवरून जनरेटरचा उपयोग कसा ठरवायचा याचे सखोल तांत्रिक विश्लेषण करणार आहोत. ही एक टॉपर्स मास्टर क्लास गाईड आहे, त्यामुळे लक्ष देऊन ऐका आणि महत्त्वाचे पॉइंट्स वहीत नोंदवून घ्या. चला तर मग सुरुवात करूया. स्लाइड 2. आपण काय शिकणार आहोत? सिलेबस अँड ऑब्जेक्टिव्स. आजच्या या लेक्चरमध्ये आपण मुख्यत्वे 4 गोष्टी कव्हर करणार आहोत. 1. ओसीसी म्हणजेच ओपन सर्किट कॅरेक्टरिस्टिक, इंटर्नल आणि एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक मधील फरक. 2. आर्मेचर रिॲक्शन आणि ओहमिक ड्रॉप म्हणजे काय आणि त्यांचे गणित. 3. सिरीज, शंट आणि कंपाऊंड जनरेटरचे लोड वक्र कसे असतात. आणि 4. आणि सर्वात महत्त्वाचं, या आलेखांच्या आधारे कोणत्या कामासाठी कोणता जनरेटर निवडायचा हे ठरवणे. स्लाइड 3. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय आणि आवश्यक साधने. सेटअप. मित्रांनो, कॅरेक्टरिस्टिक हा शब्द ऐकायला कठीण वाटतो, पण याचा अर्थ अगदी सोपा आहे. जनरेटरमधून वाहणारा करंट आणि जनरेटरने तयार केलेला व्होल्टेज यांच्यातील संबंध दाखवणारा आलेख म्हणजे कॅरेक्टरिस्टिक. हा आलेख लॅबमध्ये काढण्यासाठी आपल्याला काय काय लागतं? एक प्राइम मूव्हर म्हणजे उदाहरणार्थ 3 फेज एसी मोटर, ज्याचा वेग आपल्याला अगदी स्थिर म्हणजे कॉन्स्टंट ठेवायचा आहे. एक डीसी जनरेटर, ज्याची आपण टेस्ट करणार आहोत. करंट मोजण्यासाठी ॲमीटर आणि व्होल्टेज मोजण्यासाठी व्होल्टमीटर. आणि जनरेटरवर लोड देण्यासाठी एक व्हेरिएबल लोड बँक. स्लाइड 4. 3 मुख्य आलेख. जनरेटरचे मुख्य 3 आलेख असतात. या आलेखांकडे नीट लक्ष द्या. वाय अक्षावर व्होल्टेज आहे आणि एक्स अक्षावर करंट आहे. 1. ओसीसी म्हणजेच मॅग्नेटायझेशन कर्व्ह. हा आलेख तयार झालेला एकूण ईएमएफ E0 आणि फील्ड करंट IF यांच्यात काढतात. ही सर्वात वरची लाईन आहे. 2. इंटर्नल कॅरेक्टरिस्टिक. हा आलेख आर्मेचरमधील ईएमएफ E आणि आर्मेचर करंट IA यांच्यात असतो. ओसीसी लाईन थोडी खाली का आली? कारण आर्मेचर रिॲक्शनमुळे थोडा व्होल्टेज ड्रॉप होतो. 3. एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक. हा आलेख आपल्याला बाहेर मिळणारा व्होल्टेज V आणि लोड करंट IL दाखवतो. ही लाईन आणखी खाली जाते, कारण इथे ओहमिक ड्रॉप होतो. स्लाइड 5. व्होल्टेज कमी का होतो? द मॅथ ऑफ व्होल्टेज ड्रॉप. आता आलेखात ज्या 2 कारणांमुळे व्होल्टेज कमी झाला त्यामागील गणित समजून घेऊया. सूत्र: V = E0 मायनस आर्मेचर रिॲक्शन ड्रॉप मायनस IA × RA. आर्मेचर रिॲक्शन ड्रॉप. जेव्हा आर्मेचरमधून करंट वाहतो तेव्हा तो स्वतःचं चुंबकीय क्षेत्र तयार करतो. हे क्षेत्र जनरेटरच्या मुख्य चुंबकीय क्षेत्राला विरोध करतं आणि त्याला कमकुवत करतं. यामुळे व्होल्टेज कमी होतो. ओहमिक ड्रॉप IA × RA. ओहमच्या नियमानुसार आर्मेचरच्या कॉपर वाइंडिंगला स्वतःचा काहीतरी रेझिस्टन्स RA असतो. या रेझिस्टन्समुळे तिथे उष्णतेच्या स्वरूपात काही व्होल्टेज वाया जातो. यालाच ओहमिक ड्रॉप म्हणतात. स्लाइड 6. 1. शंट जनरेटर. आता वेगवेगळ्या जनरेटरचे आलेख पाहूया. सर्वात आधी शंट जनरेटर. प्रवृत्ती. या आलेखात तुम्ही पाहू शकता, जसा जसा लोड करंट वाढतो तसा तसा टर्मिनल व्होल्टेज थोड्या प्रमाणात कमी होत जातो. याला ड्रूपिंग कॅरेक्टरिस्टिक म्हणतात. व्होल्टेज कमी का होतो? कारण आर्मेचर ड्रॉप आणि आर्मेचर रिॲक्शनमुळे. उपयोग: हा जनरेटर जवळजवळ स्थिर व्होल्टेज देतो, म्हणून याचा उपयोग बॅटरी चार्जिंग, इलेक्ट्रोप्लेटिंग आणि एक्साइटर म्हणून करतात. स्लाइड 7. 2. सिरीज जनरेटर. हा शंटच्या अगदी उलट काम करतो. रचना: यात फील्ड वाइंडिंग आर्मेचरच्या थेट सिरीजमध्ये असते. त्यामुळे लोड करंट IL, सिरीज करंट ISE आणि आर्मेचर करंट IA हे सर्व समान असतात. प्रवृत्ती. सुरुवातीला याचा व्होल्टेज जवळजवळ 0 असतो, पण जसा जसा लोड वाढतो तसा तसा याचा व्होल्टेज वेगाने वाढतो. रायझिंग कर्व्ह. उपयोग: लोड वाढल्यावर व्होल्टेज वाढण्याच्या या खास गुणधर्मामुळे लांब ट्रान्समिशन लाईनमध्ये व्होल्टेज ड्रॉप भरून काढण्यासाठी याचा बूस्टर म्हणून वापर करतात. स्लाइड 8. 3. कंपाऊंड जनरेटर्स. कंपाऊंड जनरेटर्समध्ये सिरीज आणि शंट दोन्ही फील्ड्सचे एकत्रीकरण असते.
सिरीज फील्डमधील टर्न्स कमी जास्त करून आपण आपल्याला हवा तसा आलेख मिळवू शकतो. यात 3 प्रकार आहेत. 1. ओव्हर कंपाऊंडेड, यात व्होल्टेज वाढतो, रेल्वे ट्रॅक्शनमध्ये वापरतात. 2. फ्लॅट किंवा लेव्हल कंपाऊंड, यात व्होल्टेज पूर्णपणे स्थिर म्हणजे समान राहतो. 3. अंडर कंपाऊंड, यात व्होल्टेज लोड वाढल्यावर कमी होतो. स्लाइड 9. रिव्हिजन तक्ता, मास्टर चीट शीट. हा तक्ता परीक्षांसाठी खूप महत्त्वाचा आहे. यात जनरेटरचे प्रकार आणि उपयोग दिले आहेत. शंट, व्होल्टेज थोडा कमी होतो, उपयोग बॅटरी चार्जिंग. सिरीज, लोडसोबत व्होल्टेज वाढतो, उपयोग ट्रान्समिशन बूस्टर. ओव्हर कंपाऊंड, व्होल्टेज नो लोडपेक्षा जास्त होतो, उपयोग रेल्वे ट्रॅक्शन. फ्लॅट, व्होल्टेज समान राहतो, उपयोग लेथ मशीन. डिफरेन्शियल कंपाऊंड, लोड वाढल्यास व्होल्टेज वेगाने शून्याकडे पडतो, उपयोग आर्क वेल्डिंग. स्लाइड 10. संभाव्य धोके आणि जोखीम, हॅझर्ड्स अँड रिस्क्स. जनरेटरवर काम करताना काय धोके असू शकतात? 1. वाइंडिंग ओव्हरहीटिंग. जर जनरेटरवर जास्त लोड टाकला तर गाइंडिंगमध्ये प्रचंड उष्णता I²R लॉस निर्माण होऊन इन्सुलेशन वितळू शकते. 2. फ्लॅश ओव्हर. आर्मेचर रिॲक्शनमुळे कम्युटेटरवर प्रचंड स्पार्किंग होऊ शकते, ज्याला आपण फ्लॅश ओव्हर म्हणतो. 3. चुंबकत्व नष्ट होणे. जर शंट जनरेटर अचानक शॉर्ट सर्किट झाला तर त्याचे शिल्लक चुंबकत्व कायमचे नष्ट होऊ शकते. स्लाइड 11. प्रयोगशाळेतील सुरक्षा नियम, क्रुशियल सेफ्टी रूल्स. लॅबमध्ये प्रॅक्टिकल करताना हे नियम कायम पाळा. 1. ओव्हरलोडिंग टाळा. मशीनच्या रेटेड क्षमतेपेक्षा जास्त लोड कधीही टाकू नका. 2. स्थिर वेग. प्राइम मूव्हरचा वेग RPM अगदी स्थिर असणे अत्यंत आवश्यक आहे. वेग बदलला तर आलेख पूर्णपणे चुकेल. 3. सिरीज जनरेटरचा धोका. DC सिरीज जनरेटर कधीही नो लोड म्हणजे शून्य लोडवर सुरू करू नये. 4. पोलॅरिटी. व्होल्टमीटर आणि ॲमीटर जोडताना त्याचे प्लस आणि मायनस टर्मिनल्स योग्य दिशेनेच जोडावेत. स्लाइड 12. तोंडी परीक्षेचे प्रश्न, भाग 1, वायवा प्रेप. चला आता वायवामध्ये परीक्षक काय प्रश्न विचारू शकतात ते पाहूया. प्रश्न: बॅटरी चार्जिंगसाठी शंट जनरेटरच का वापरतात? उत्तर: कारण शंट जनरेटर जवळजवळ स्थिर व्होल्टेज देतो, जे बॅटरी सुरक्षितपणे चार्ज करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. प्रश्न: आर्क वेल्डिंगसाठी कोणता जनरेटर वापरतात आणि का? उत्तर: डिफरेन्शियल कंपाऊंड जनरेटर. कारण वेल्डिंग करताना जेव्हा शॉर्ट सर्किट स्थिती निर्माण होते तेव्हा याचा व्होल्टेज अत्यंत वेगाने शून्याकडे कमी होतो, जे वेल्डिंगसाठी सुरक्षित असते. स्लाइड 13. तोंडी परीक्षेचे प्रश्न, भाग 2, वायवा प्रेप. प्रश्न: व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे काय? उत्तर: जनरेटरवरील लोड काढल्यानंतर आणि पूर्ण लोड असताना टर्मिनल व्होल्टेजमध्ये जो बदल होतो त्याला व्होल्टेज रेग्युलेशन म्हणतात. प्रश्न: आलेखातील OCC लाईन शून्यापासून सुरू का होत नाही? ती अक्षाच्या थोड्या वरून का सुरू होते? उत्तर: कारण जनरेटरच्या पोल्समध्ये रेझिड्युअल मॅग्नेटिझम म्हणजे शिल्लक चुंबकत्व असते, त्यामुळे फील्ड करंट शून्य असताना सुद्धा थोडासा EMF तयार होतो. स्लाइड 14. सारांश, द बिग पिक्चर. क्लास संपवण्यापूर्वी आजचा सारांश पाहूया. जनरेटरची एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक म्हणजेच V वर्सेस IL ही सर्वात जास्त वापरली जाते, कारण ती ग्राहकाला प्रत्यक्षात मिळणारा व्होल्टेज दाखवते. जाता जाता हा सुवर्ण नियम कायम लक्षात ठेवा. जर तुम्हाला स्थिर व्होल्टेज हवा असेल तर शंट जनरेटर निवडा. जर लाईनचा व्होल्टेज ड्रॉप भरून काढायचा असेल तर ओव्हर कंपाऊंड किंवा सिरीज निवडा. आणि जर शॉर्ट सर्किटपासून सुरक्षितता हवी असेल जसं वेल्डिंग तर डिफरेन्शियल जनरेटर निवडा. विद्यार्थी मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला जनरेटरचे हे आलेख आणि त्यांचे उपयोग अतिशय सोप्या भाषेत समजले असतील. तुमच्या प्रॅक्टिकल्स आणि परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. काही शंका असल्यास नक्की विचारा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.